पण फ्रॉक घातल्यानंतर तिला ब्रश करायचा आहे. दूर ठेवायचं. चढ आता. चला, म्याव कोणती आहे? फिश, छोटा टायगर, मोठा टायगर, पिगन, पिगन, पिगन. पिगन कोणता आहे? पक्षी? पक्षी नाही आहे, उडाला. पिगन. लॉयन, लॉयन. हां. बियर, बियर. हां. पिकॉक, पिकॉक. झेब्रा, झेब्रा. मंकी, मंकी. हां. बटरफ्लाय, बटरफ्लाय, बटरफ्लाय. तू बटरफ्लाय विसरली अन्वी आजकाल. बटरफ्लाय कुठं आहे? इकडे बघ, आहे का बटरफ्लाय? आहे का बघ बटरफ्लाय? हट. कोणता आहे बटरफ्लाय? हा आहे ना. हां. तबला, तबला. मँगो, 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 मँगो. तो ऑरेंज आहे. मँगो कोणता आहे? मँगो. हा मँगो. गवा, गवा. छान. डाळिंब. हां. छान. गुड. टायगर. एक नाही आहे अन्वी, तर जिराफ नाही आहे. जिराफ, जिराफचं कुठं गेलं? जिराफचं नाही आहे. तुझे केस का बरं असे उभे उभे? बरं. काय काय आहे तो? काय आहे? टायगर. फिश, फिश. म्याऊ. तबला, तबला. बटरफ्लाय, लॉयन, पिगन, पिगन. बियर, 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 बियर. पिकॉक, मँगो, मँगो. बरोबर सांग. मँगो, मँगो. ऑरेंज आणि मँगो मध्ये खूप कन्फ्युजन आहे, कारण सारखेच दिसतात. मँगो. हा मँगो आहे. डाळिंब. तो खायचा आहे ते माहिती आहे मला. आणि ऑरेंज, ऑरेंज. डाळिंब. छोटा टायगर, मोठा टायगर, मोठा टायगर. झेब्रा, मंकी, मंकी. फिश, कॅट, कॅट. कॅट कुठं आहे? कुठे गेली कॅट? म्याव कुठं आहे? म्याव. झालं, होईल आता. चला उतरा. आता एबीसीडी म्हणून घेऊ. हां. बी. ते नाही. ए बी. बी. काढू नाही. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. चल उतर तू खाली. बी. बोल लवकर. बी. आता पडली होती. चला 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 फास्ट. ऑइलिंग करावं लागेल तुझ्या केसांना आज. फक्त कसं उभं बसतो असा. गंध बसतो असा. स्वतः चढली एवढी मेहनत करून करून नाही चढून दिलं तर हे असं काय बसलाय? म्हणजे मी एडिटिंग करतोय आणि मी बसते माझ्या. काय एडिटिंग पण काम करावं लागतं मला. पडशील. बोलायचं पण आहे सोबत. रेडी. जसं तुम्हाला सकाळी म्हटलं की जायचं आहे बाहेर. सो मी चालली. आमचे जे नेबर आहे तिथले, त्यांनी दुसरं घर घेतलेलं आहे. सो त्यांच्या नवीन घराचा आहे गृहप्रवेश.
सो तिथे इन्व्हिटेशन आहे, तर जाऊन येते. ऑलमोस्ट 11:45 झालेले आहेत. पूजा वगैरे झाली आहे मे बी त्यांची. सो जाऊन येते पटकन आणि नंतर अन्वीची पण झोपायची वेळ होईल. सो इथून जवळच आहे, त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन नाही आहे की बाहेर वगैरे जायचं असं काही. सो हा ड्रेस वेअर केलेला त्या दिवशी काढलेला मी ॲक्च्युली संडेसाठी घालून म्हणून, पण आजच घालून घेतला, खूप दिवसानंतर घातलेला. सो हा शॉपमधून घेतलेला आहे. आणि तसं बघितलं तर आता असे भरपूरसे ड्रेसमध्ये मधामध्ये ना खूप जास्त सगळीकडे दिसायचे. हा खूप आधी घेतलेला ड्रेस आहे, पण अजूनही म्हणजे जसं ते तसं आहे. याच कापडमध्ये याच प्राईजमध्ये ना वेगवेगळ्या कापडचे तुम्हाला ड्रेस मिळेल. खूप हाय क्वालिटी पण असतं, एकदम लो क्वालिटी पण असतं. सो अशा पद्धतीचे अन्वी पण झाली आहे तयार. पण फ्रॉक घातल्यानंतर तिला ब्रश करायचा आहे. सो हा फ्रॉक त्या दिवशी घेतलेला. हा ॲक्च्युली स्पेशल मी समरसाठी घेतलेला. एकदम सॉफ्ट कापड आहे त्यामुळे घेतलं, नाही तर खूप काही त्या फ्रॉकमध्ये असं आहे नाही, पण एकदम सॉफ्ट असल्यामुळे मी घेतलं. आणि जे स्पेसिफिक उन्हाळ्याचे कपडे असतात, जसं व्हाईट बॉडी फ्रॉक वगैरे जे येतात ते यायला होते, त्याच्यामुळे मग मी हा एक घेतले होते त्या दिवशी. होईल, चला जायचं आहे. सो अन्वीचं फक्त ड्रेस घालून झालं, तिचं आवरून देते आणि निघतो आम्ही लवकरच बॅक टू होम. आणि एवढी भयानक ऊन आहे. मी मग असं जवळपास 11:45 गेले तरी माझी असं पायी जायची इच्छा नाही झाली, जवळ असून सुद्धा. सो जाऊन आली आहे मी तिथे. आणि छोटंसं प्रोग्राम ठेवलं होतं त्यांनी आज घरच्या घरी आम्ही. आणि घरी आलं, अन्वी पण खेळली भरपूर. तिची मैत्रीण त्यांच्याच फॅमिलीमधली एक आहे छोटीशी, सो जिला अन्वी ओळखते नेहमी. सो ती मिळाली, त्याच्यामुळे ती खेळत बसली. आता जवळपास 1:30 वाजले, तिला झोपवते मी. आणि बाकीचे पॅकिंग करायची आहे मला आता संडेची एक कारण खूप काही नाही आहे, फक्त 1 डेचंच आहे. सो अन्वी झोपली आहे. आणि खूप दिवसापासून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, जी गेल्या 2 वर्षापासून म्हणजे मी एक्सपिरियन्स केलेला आहे. सो या बेबी रिलेटेड एक गोष्ट. सो काय करतो ना आपण, जनरली जे फीडिंग बॉटल्स असतात, जसे ही बॉटल्स आहे फीडिंग बॉटल, सो नॉर्मली जे ब्रश येतात आपले बॉटल क्लीन करायचे. सो इथे मी एक पीक दाखवेन, कारण माझ्याकडे त्या टाईपचं ब्रश नाही, त्याच्यामुळे इथे एक पीक जॉईन करून येते. सो त्या पद्धतीचे आपण ब्रश नॉर्मली घेऊन आणतो. ॲज युजल मी पण घेऊन आणलो. तर आपण नॉर्मल सवय असते की बॉटल धुवायचं ब्रश म्हटले की जनरली एखादी स्पेसिफिक कुठल्याही दुकानात जो जनरली मिळून जातो तशा पद्धतीचा आपण घेऊन आणतो. सो मी पण तशाच पद्धतीचा ब्रश आधी घेऊन आलेला. पण काय होतं ना, जेव्हा ती बॉटल दिवसभर यूज केल्या जातात, तर स्पेसिफिक जेव्हा आपण काय म्हणतो, आपण फॉर्म्युला मिल्क जेव्हा देतो बेबींना, तर त्यावेळेला इथं खूप जास्त प्रमाणात तो चिपकलेला असतो फॉर्म्युला मिल्क. किंवा इवन गाईचं पण तुम्ही देत असाल तर एक चिकटपणा बॉटलमध्ये बसलेला असतो. सो नॉर्मल ब्रशने ते क्लीन करायला गेलं ना तर क्लीन होतं, पण एक काय ना फोर्सफुली तो क्लीन करावा लागतो, इझिली क्लीन होत नाही. आणि नाही म्हटलं तरी रोज आपल्याला या बॉटल्स क्लीन कराव्या लागतात. जर मॅक्झिमम जसं माझ्याकडे 3 बॉटल आता डेली यूजमध्ये असतात, तर मला दर सकाळी किंवा संध्याकाळला मी ते क्लीन करत असते. पण जर एकच बॉटल तुमच्याकडे असेल तर ते मॉर्निंगला आणि इव्हनिंगला पण क्लीन करावा लागतो. सो अशा वेळेस नॉर्मल ब्रश यूज न करता एक काही स्पेसिफिक कंपनीचे ब्रश येतात, लाईक मिमी कंपनी आहे, जसं पिगनचे आहे, बेबी हग आहे, फर्स्ट क्रायचे मध्ये जे काही ब्रँडचं जे ब्रश अवेलेबल असतात स्पेसिफिक ज्या बॉटल क्लीन करण्यासाठी, म्हणजे फिटिंग बॉटल क्लीन करण्यासाठी यूज केलं जातं. त्याच्यामधलाच मी एक आधी यूज करत होती, जो आत्ता मी ॲक्च्युली त्याला रिजेक्ट केलं. त्या दिवशी मला असं वाटतं की आता ठेवून द्यायला पाहिजे होतं. सो तो खूप खराब झाला असल्यामुळे मी त्याला थ्रो आउट केलं. सो त्याचं पण पीक मी इथं जॉईन करते. सो अशा पद्धतीचे ब्रश तुम्ही यूज करू शकता, स्पेशली फिटिंग बॉटलसाठी. याचं मागे कारण असं की हा जो ब्रश इथं दाखवते मी तुम्हाला, तो आहे रोटेड ब्रश. सो काय असतं ना, अशाच पद्धतीचा ब्रश असतो, पण फक्त दिसत असेल की या साईडने असं टर्न झालेला आहे. जो त्याचा पकडायचा हँडल आहे तो थोडंसं असं बाहेर येऊन टर्न झालेला आहे. तर तो काय होतो ना, जेव्हा आपण बॉटल क्लीन करतो अशा पद्धतीने आणि तो प्रॉपर रोटेड होतो. हा इथून जो भाग आहे ना तो प्रॉपर
सेपरेट रोटेशन असल्यामुळे हा जो भाग आहे हा सेपरेट रोटेट होतो. सो बॉटल क्लीन करायला ना खूप खूप इझी असते. म्हणजे मी फर्स्ट टाईमच तो मागच्या वेळेला जो आणला होता मी फर्स्ट क्रायमधून. सो अशा पद्धतीचे जर बॉटलचे ब्रश यूज केलं तर क्लीन करायला खूप खूप जास्त इझी असतं आणि जास्त एफर्ट्स पण लावावे नाही लागत. कितीही बॉटल चिकट असली किंवा फॉर्म्युला मिल्क तिथं लागलेलं असलं ना तरी इझिली क्लीन होऊन जातं. आत्ता मी जो आणला रिसेंट ॲक्च्युली हा आहे बेबी हग ब्रँडचा. सो मला आधी वाटलं की हा रोटेडच असेल म्हणून हा 360 रोटेड असं लिहिलेलं होतं, पण हा विदाऊट रोटेडवाला निघाला. पण हा पण खूप इझी क्लिनिंग होते याने, कारण हे स्पेसिफिक फक्त फिडिंग बॉटलसाठी बनवले असतात. आणि नॉर्मल जे आपले ब्रश असतात ना त्याचा हा साईड जो असतो ना खूप छोटा असतो, म्हणजे एकदम बारीक. याच्या आतमधली जी स्ट्रिंग दिसते ना या एवढंच असतं. ते पकडून त्याला रोटेट करायला ना थोडंसं ते कठीण जातं. अशा पद्धतीचे जे ब्रश असतात ना हे पकडायला खूप इझी असतात आणि तुम्ही इझिली याला रोटेट करून बॉटल क्लीन करू शकता. दुसरी गोष्ट याच्यामध्ये निपल क्लीनर पण असतात. निपल क्लीन करायचे हे ब्रश किंवा आपल्या बॉटलचे जे कवर्स असतात अशा पद्धतीचे ज्या ठिकाणी आपला हात नाही पोहोचू शकत, सो याच्यासाठी म्हणून पण हा ब्रश यूज केला जातो. सो अशा पद्धतीचे 1-2 प्रकारचे ब्रश येतात. सो नॉर्मल ब्रश यूज न करता अशा पद्धतीचे ब्रश नक्की यूज करून बघा, फक्त फीडिंग बॉटलसाठी. आणि खरंच यूजफुल आहे. मी आता तिन्ही प्रकारचे बॉटलचे ब्रश यूज करून बघितले आहेत, पण आपलं नॉर्मल जे ब्रश असतात आणि याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे, भरपूर. सो कमी प्राईजमध्ये पण ह्या ब्रश अवेलेबल आहेत, ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत. जर लिंक हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये 1-2 ब्रशची लिंक देऊन देणार, तिथून तुम्ही परचेस करू शकता. 450 छोट्या पिचकाऱ्या आल्या तिथे. ऑटोमॅटिक नाही आहे, इसको दे, त्याचं पॅक करून देते. सगळे होडीचे इथं सामान आलेलं आहे बघ. रिटायरमेंटचा टॅग मिळेल विचारा बरं. आपको अभी क्या यूज़ के लिए चाहिए? नाही, काहीच नाही का? हां, काहीच नाही. अच्छा ट्रक आहे का? मला वाटलं